मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, मुंबई तसेच बेंगलोर, हैदराबाद, इंदोर, मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 3 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, आज बेंगलोर येथे नाफेडच्या कांद्याची आवक ही झालेली आहे. बेंगलोर येथे नाफेडने कांदा विक्रीसाठी पाठवलेला आहे. तर त्याची काय परिस्थिती आहे तीही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे 463 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. यामध्ये लाल कांद्याची आवक 198 वाहनांची होती, तर उन्हाळी कांद्याची 265 वाहनांची आवक ही होती. लाल कांदा 500 रुपयापासून 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर सरासरी लाल कांदा 3000 रुपये क्विंटलपर्यंत टॉप क्वालिटीचे कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत. तर उन्हाळी कांदे 400 रुपयापासून 1800 रुपये 801 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर सरासरी उन्हाळी कांदे 1225 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, लासलगाव बाजार समितीने कांद्याचे हे भाव आज जाहीर केलेले आहेत. कालच्या तुलनेत भाव थोडेसे आज सुधारलेले लासलगाव येथे दिसून येत आहेत. तर इकडे पिंपळगाव, बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे 380 वाहन, तर लाल कांद्याचे 182 वाहन असे 562 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये पिंपळगाव, बसवंत येथे कांदे विक्रीसाठी आले होते. उन्हाळी कांदे 1000 रुपयापासून 2401 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी उन्हाळी कांदे 1250 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 300 रुपयापासून 751 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत विकली. लाल कांदा 1000 रुपयापासून 4864 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 1366 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 1100 रुपये क्विंटलपर्यंत गोल्टी आज पिंपळगाव, बसवंत येथे विकलेली आहे. मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत बाजार समितीने हे कांद्याचे भाव आज जाहीर केलेले आहेत सकाळ सत्राचे. तर इकडे मुंबई येथे आज सफेद कांदे 2000 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जुने कांदे गोळा साईज 1600 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल 1 नंबर प्रतीचे कांदे 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 700 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जुन्या गोल्टी गोल्टा 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. जुना चोपडा गोळा 300 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे. तर नवीन कांदा 300 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर इकडे हैदराबाद येथे आज 50 कांदा गाड्यांची आवक आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील एक्स्ट्रा फुल बिग साईज कांदे 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. डबल पत्ती मुक्कल साईज कांदे 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम सुपर कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत. तर कर्नाटकाच्या 5 गाड्याची आवक आज झाली होती. त्याला बाजारभाव 500 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत. तर इकडे बेंगलोर येथे आज 66,242 गोण्यांची आवक आली होती. यामध्ये नवीन कांद्याची 35,000 प्लस गोण्याची आवक ही होती. 500 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज कांदे विकले आहेत. तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे काही लॉट 2200 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदा 1800 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1000 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिस्किट कलर कांदा 1000 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चॉकलेट कलर कांदा 500 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नाफेडच्या कांद्याची अजून विक्री सेल हा बेंगलोर येथे झालेला नाही. नाफेडचे कांदे हे विक्रीसाठी बेंगलोर येथे आलेले आहेत, परंतु ते विकलेले नाहीत. तर इकडे इंदोर, मंडी येथे 30,000 प्लस गोण्याची आवक होती. VIP सुपर कांदे 900 रुपयापासून 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. हलके कांदे 300 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 200 ते 350 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर, मंडी येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.